मोहोळ तालुक्यातील पापरी येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे वय 35 यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या 15 दिवसातील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। मोहोळ तालुक्यातील पापरी येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे वय 35 यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी 10 मे रोजी दुपारी ही घटना घडली असून मोहोळ तालुक्यात गेल्या 15 दिवसातील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबियांनी आपल्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे। दररोजप्रमाणे रविवारी सकाळी शोभा डोंगरे या फुलं तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या। व्यापाऱ्यांना वेळेत फुलं देण्यासाठी त्यांनी कडक उन्हात दुपारपर्यंत काम सुरू ठेवलं। दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती बाबूराव डोंगरे हे शेतात आले। उन्हाच्या तीव्रतेमुळे तहान लागल्यानं शोभा यांनी पाणी प्यायलं, मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तातडीनं पेनूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात आल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र पुढील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं।